ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 36। श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा हा शेवटचा भाग आहे। आपण सर्वांनी ज्ञानेश्वरी श्रवण करून त्याचा जो आनंद घेतला त्याबद्दल सहजबोध या चॅनेलतर्फे मी आपली आभारी आहे। श्री ज्ञानेश्वरी नंतर इतरही ग्रंथाचे जे निरूपण आपण करणार आहोत ते आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि इतरही सर्व ग्रंथांना असेच भरभरून प्रेम द्यावे ही आमची नम्र विनंती। क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळांतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण जाहला मग समाधी अव्युत्थया भोगावी वासनायया ते मुद्राक्षरी गोरक्षराया दिधली मिनी तेने योगाब्जिनी सरोवरी विषय विद्वन सैकुवरी तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकिले मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा तेने कळी कळीतू भूता आला देखोणी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदिगुरु श्री शंकरा लागोणी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते। क्षीरसिंधूच्या जवळ देवी पार्वतीच्या कानात भगवान शंकरांनी पुरातन काळी हे ज्ञान केव्हा सांगितले न कळे। क्षीरसागरांच्या लाटांमध्ये माशाच्या उदरात गुप्त असलेले भगवान विष्णू मत्स्येंद्रनाथांना ते लाभले। मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटले आणि तो चौरंगीनाथ त्यांच्या दर्शनाने सर्व अवयवांनी परिपूर्ण झाला। मग अढळ समाधी अखंडपणे भोगावी या इच्छेचे रहस्य मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिले। त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर विषयाचा कर्दनकाळ महाशौर्यवान अशा सर्वेश्वर गोरक्षरायाला सर्व अधिकार प्रदान करून आपल्या पदावर अधिष्ठित केले आणि मग गोरक्षनाथांनी भगवान शंकरांपासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गहिनीनाथास उपदेशिले। कळीकाळ प्राण्यांना खरोखर ग्रासित आहे हे पाहून गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा केली। आदिशंकरापासून गुरुशिष्य परंपरेने रहस्यबोधाचा लाभ जो आमच्यापर्यंत आला तो हा संप्रदाय तू स्वीकारून कलीपीडित जीवाच्या उद्धारासाठी वेगाने धावत जा आणि त्यांना मदत कर। निवृत्तीनाथ स्वभावतःच अत्यंत प्रेमळ होते। त्यात असे गुरुची आज्ञावचन झाली त्यामुळे जगाला शांत करण्यासाठी निवृत्तीनाथ पावसाळ्यातील मेघाप्रमाणे जीवावर कृपावर्षाव करू लागले। तो हातू घेऊनी आगवा कळी गिळतिया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा मग आर्ताचेनी वोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथू तेत पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी येवडिया आणिलो यशा एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजे आपुले ते ग्रंथे बांधवणी दिदले गोसावी मज वाचूनी पढेना वाची
ना सेवा ही जाणे स्वामीची, ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे. परी साचची गुरुनाथे, निमित्त करुणी माते, प्रबंध व्याजे जगाते, रक्षिले जाणा. मग दुःखितांचा कळवळा येऊन गीतार्थ सांगण्याच्या निमित्ताने जीवावर कृपावर्षाव केला. तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. त्यावेळी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपाघणापुढे मी आपल्या उद्धारासाठी चातकाप्रमाणे मोठ्या आवडीने उभा राहिलो. म्हणून गुरुकृपेने मला एवढे यश मिळाले. याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधीरूप निजधन ते ग्रंथरूपाने रचून माझ्या स्वामींनी माझ्या हाती दिले. एरवी माझ्यासारख्या न शिकलेल्या, गुरुसेवेची जाण बहुश्रुतता नसलेल्याला ग्रंथ करण्याची योग्यता कोठून असणार. परंतु माझ्या गुरूंनी मला निमित्त मात्र करून ग्रंथरचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले, हेच खरे. तरीही पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे, ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जो. शब्द कैसा घडिजे, प्रमेयी कैसे पा चढिजे, अलंकारू म्हणिजे काय ते नेणे. साई खडे याचे बाहुले, चालवित्या सूत्राचे निचाले, तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. या लागी मी गुणदोष, विशी क्षमा विना विशेष, जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की. आणि तुम्हा संतांची सभे, जे उणिवेसी ठाके उभे, ते पूर्ण नोहे तैलाभे तुम्हासी चिकोपो. सिवतलियाही परिसे, लोहत्वाचिये अवदसे, न मुकीजे आयसे तै कोणा बोलू. तरी गुरुचा पुरोहित म्हणून मी कमी जास्त बोललो असेन तर माऊलींच्या ममतेने सहन करावे. शब्द योजना, सिद्धांताची बांधणी, प्रमेयाचे आख्यान, अलंकार म्हणजे काय याबद्दल मला स्वतःला काही ज्ञान नाही. परंतु सूत्रधारांच्या सूत्र हलविण्याप्रमाणे कळसूत्री बाहुले हलते, त्याप्रमाणे माझ्या गुरूंनी मला जशी प्रेरणा दिली तसे मी बोललो. यासाठी ग्रंथरचनेच्या गुणदोषांविषयी मी दिलगिरी व्यक्त करीत नाही. कारण माझ्या गुरूंनी प्रकट केलेल्या ग्रंथाची मी केवळ रचना केली आहे आणि तुम्हा संतांच्या सभेचा मी आश्रित आहे. त्या ठिकाणी उणेपणा राहिला तर आणि तो पूर्णगुण झाला नाही तर मी लाडिकपणे तुमच्यावर रुसेन. परिसाचा स्पर्श होऊ नये, लोखंडाची हीनदशा गेली नाही तर दोष कोणाचा? अर्थातच परिसाचा होय. वोहळे हेची करावे, जे गंगेचे अंग ठाकावे, मग ही गंगाची नव्हे तै तो काही करी. म्हणोनी भाग्ययोगे बहुवे, तुम्हा संतांचे मी पाये, पातलो आता केला आहे उणे जगे. अहोजी माझे निस्वामी, मज संत जोडूनी तुम्ही, दिधले ती ते सर्व कामी परिपूर्ण जाहलो. पाहा पा माते तुम्हा सांगडे, माहेरतेने सुरवाडे, ग्रंथाचे हे आळीवाडे सिद्धी गेले. ओहोळाने प्रयत्नपूर्वक गंगा प्रवाहात मिसळावे, तरीही तो गंगारूप झाला नाही तर दोष कोणाचा? परमभाग्याने मी तुम्हा संत चरणांजवळ आलो आहे. आता मला जगात काय उणे आहे? माझ्या श्री गुरु स्वामींनी मला तुम्हा संत चरणांची प्राप्ती करून दिली, त्याने माझे मनोरथ पूर्ण झाले. पहा, आपल्यासारखे माहेर लाभल्यामुळे माझा ग्रंथविषयक लढीवाळ हट्ट सुखाने सिद्धीस गेला. जी कणकाचे निखळ वोतू येईल भूमंडळ, चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती. साताई हो सागराते, सोपे भरिता अमृते, दुवाड नोहे तारांते चंद्र करिता. कल्पतरूंचे आराम, लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. तो मी एकू सर्वमुखा, बोलोणी मराठिया भाका, करी डोळेवरी लोका घेवो ये ऐसे जे. हा ग्रंथ सागरू येवडा,
उतरोणी पहिली कडा, कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का. गीतार्थाचा आवारू, कलशेसी महामेरू, रचुनी माझी श्री गुरु लिंग जे पूजी. अहो, सर्व भूगोल सुवर्णाचा करता येईल. मेरू पर्वता एवढे चिंतामणीचे पर्वत तयार करता येतील. सप्तसागर जलाऐवजी अमृताने भरता येतील. नक्षत्रे तारे यांना चंद्र करणे अशक्य नाही. कल्पतरूंचे उद्याने लावणे अवघड नाही, परंतु गीतार्थाचे रहस्य स्पष्ट करून सांगणे सोपे नाही. असे आहे तरी माझ्यासारख्या मुक्या माणसाने गीतेचा अर्थ लोकांच्या नजरेला स्पष्ट दिसावा अशा तऱ्हेने मराठी भाषेत ग्रंथ लिहिला. हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून जो कीर्तिविजयाचा ध्वज नाचत आहे, 18वा अध्यायरूपी कळसाने मेरू पर्वतासारखे प्रचंड भासणारे गीतेच्या अर्थरूपी मंदिराची रचना करून त्यामध्ये श्री गुरुरूपी शिवपिंडाची स्थापना करून पूजा करतो. गीतेसारख्या निर्मळ निष्कपट आईची चुकमुक झालेली मी लेकरू संसाररूपी रानात व्यर्थ हिंडत होतो. त्या आमच्या मायलेकराची पुन्हा भेट घालून दिली, ही तुमची कृपा आहे. गीता निष्कपट माय, चुकोणी ताणे हिंडे जेवाय, ते मायपुता भेटी होय हा धर्म तुमचा. तुम्हा सज्जनांचे केले आकळुणी जी मी बोले, ज्ञानदेव म्हणे थेंकुले तैसे ते नवे. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. मिया जैस जैसिया आशा, केला तुमचा भरवसा, ते पुरवुणी जो बहुवसा आणिलो सुखा. मज लागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहोणी हासो आम्ही विश्वामित्रा तेही. जे असोणी त्रिशंकू दोषे, धातयाही आणावे वोसे, ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. शंभू उपमन्युचेनी मोहे, क्षीरसागरूही केला आहे, येत तोही उपमेनो हे जे विषगर्भ की. अंधकारो निशाचरा, गिळिता सूर्ये चराचरा, धावा केला तरी खरा ताऊण की तो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या सज्जनांच्या कृपेने हा गीतार्थ मला जसा उमजला त्याप्रमाणे मी जरी बोललो तरी ते लहान सहान काम नाही. यापुढे मी काय सांगू. ग्रंथ समाप्तीचा हा आनंद सोहळा तुमच्या कृपेमुळे मला पाहता आला. माझा जन्म त्यामुळे कृतार्थ झाला. तुमचे थोर उपकार किती वर्णावे. तुम्हा सज्जनांवर पूर्ण विश्वास धरून जी जी आशा मनात ठेवून राहिलो ती सर्व आपण परिपूर्ण करून मला सुखी केले आहे. महाराज, माझ्यासारख्या दुर्बळांसाठी ही ग्रंथ रचनेची दुसरी सृष्टी निर्माण केलीत. ते पाहून विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली याचे आश्चर्य वाटत नाही. कारण की मूळ ब्रह्मदेव रचित सृष्टी असून त्रिशंकूचा राजा अभिमान धरून ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्यासाठी ती नश्वर सृष्टी निर्माण केली. पण आपण निर्माण केलेली ग्रंथरूपी सृष्टी ही शाश्वत आहे. भगवान शंकरांनी उपमन्यूसाठी क्षीरसागर उत्पन्न केला, पण तीही उपमा आपल्या कामाला योग्य होत नाही. कारण सागराच्या पोटात विष आहे जे समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आले. अंधकाराचा निशाचर राक्षस विश्वाला गिळीत असता सूर्याने जगाला या संकटातून सोडवले. म्हणजे अंधार नाहीसा केला, पण त्याच्या उष्णतेचा जगाला ताप झाला. तातलिया जगा कारणे, चंद्रे वेचिले चांदणे, तया सदोका केवी म्हणे सारखे हे. म्हणून तुम्ही मज संती, ग्रंथरूप जोहा त्रिजगती, उपयोग केला तो पुढती निरूपणजी. किंबहुना तुमचे केले, धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जी उरले पायिकपण. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे,
तोषोणी मज द्यावे पसाय दाण हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात। चंद्राने जगाला शांतविण्यासाठी आपल्या चांदण्यांचा उपयोग करून दिला, परंतु कलंकित चंद्राची उपमा या ग्रंथराजाला कशी देता येईल? म्हणून तुम्ही संतांनी माझ्याकडून त्रैलोक्याच्या उद्धारासाठी हा ग्रंथ निर्मिला तो निरुपम आहे। हे गीता धर्म कीर्तन जे शेवटाला गेले ते तुमच्या कृपेमुळे झाले। आता माझे सेवक पण उरले आहे। आता विश्वाचा आत्मा असलेल्या परमेश्वराने माझ्या वाग्यज्ञ रूपी सेवेने प्रसन्न होऊन मला प्रसाददान द्यावे। दुष्टांची कुटिल वृत्ती नाहीशी होऊन सत्कर्माविषयी आवड निर्माण व्हावी। सर्व जीवांचा परस्पराविषयी मैत्रीभाव वाढावा। पापाचा अंधार नाहीसा व्हावा आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने सर्व विश्वात प्रभाव उजळो। जो प्राणी जे जे इच्छेल ते ते त्याला प्राप्त हो। वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता। चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे। चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू। किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित। आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी। येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला। संपूर्ण कल्याणाचा निरंतर वर्षाव करणारे संत सज्जनांचे समुदाय सर्व भूतांना भेटोत। ते संत सज्जन म्हणजे चालते बोलते कल्पतरूंचे बागज, सजीव चिंतामणींचे गाव किंवा अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत। जे कलंकरहित चंद्र आणि उष्णतारहित सूर्य असे सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावेत। त्रैलोक्य अद्वै सुखाने परिपूर्ण होऊन त्याने आदिपुरुष परमेश्वर याचे अखंड भजन करावे। आणि विशेषतः या मृत्यू लोकात हा ग्रंथच ज्यांचे जीवन जीवनाचे साधन होऊन राहिलं आहे त्याला ऐहिक आणि पारलौकिक सुखाची प्राप्ती हो। तेव्हा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले की हा माझा दानप्रसाद आशीर्वाद तुला दिला आहे की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। या वराने ज्ञानदेव अत्यंत सुखी झाले। ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणेली, त्रिभुवैनेक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेत जगाचे जीवसूत्र श्री महालयासे। तेत यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू, न्याया ते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र। तेत महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकरलेने। याप्रमाणे कलियुगात महाराष्ट्र राज्यात गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र अनादि पंचक्रोशिक क्षेत्र नेवासे, येथे सर्व जगाचे जीवनसूत्र श्री महालय आहे। त्या क्षेत्रात यदुवंशाचा कीर्ती शिरोमणी वरकलांचा आश्रय असा श्री रामचंद्र न्यायाने राज्य करीत आहे। तेथे आदिनाथ शंकर भगवानापासून सुरू झालेल्या परंपरेतील श्री निवृत्तीनाथ त्यांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर यांनी श्री गीतेला देशी भाषेचा अलंकार चढविला। एवं श्री भारताच्या गावी
भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली, जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे, तये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासो ज्ञानदेवो, पुढती 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 या ग्रंथपुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजो, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखकू जाहला। अशा प्रकारे महाभारतातील प्रसिद्ध भीष्म पर्वात श्रीकृष्ण अर्जुन यांचा जो अप्रतिम संवाद झाला तो उपनिषदाचे तात्पर्य आहे, सर्व शास्त्रांचे निवासस्थान परमहंसाचे आश्रयस्थान असे मानस सरोवर आहे। या गीतेचा 18वा अध्याय कळस अध्याय म्हणजे शेवटचा पूर्ण अध्याय आहे असे मी निवृत्तीनाथ शिष्य ज्ञानदेव म्हणतो। या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने सर्व प्राणीमात्रांना उत्तरोत्तर संपूर्ण सुखप्राप्ती लाभो। शके 1212 चालू होते तेव्हा ही गीता टीका ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि सच्चिदानंद बाबा या टीकेचे आदरबुद्धीने प्रेमाने काळजीपूर्वक लेखक झाले। येथपर्यंत 1810 ओव्या समाप्त झाल्या आहेत। येथे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे निरूपण पूर्ण झाले आहे। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।